जाता जाता गाईन मी, जाता जाता गाईन मी, गाता गाता जाईन मी, गेल्यावरही या गगनातील गीतांमधुनी राहीन मी. राज्य विधानसभेचे माजी अध्यक्ष मधुकरराव चौधरी यांचं आज पहाटे जळगाव इथे निधन झालं. ते 82 वर्षांचे होते. जळगाव जिल्ह्यात रावेर तालुक्यात खिरोदा इथे ते वास्तव्याला होते. गेले काही दिवस ते आजारी असल्याचं आमच्या बातमीदाराने कळवलं आहे. गांधीवादी विचारसरणीचे मधुकरराव चौधरी यांना लोकसेवा काही व्यक्तींचा जन्मच इतिहास घडवण्यासाठी होतो. गांधीजी, नेहरूजी, विनोबा भावे अशी कितीतरी थोर मंडळी ज्यांची प्रेरणा घेऊन नवी पिढी संस्कार पल्लवित व्हावी, ज्यांची निष्ठा प्रमाण मानून राजकारण समाजकारण व्हावं, ज्यांच्या पाऊल खुणांनीही इतिहास घडवावा, असं विलक्षण प्रभावी व्यक्तिमत्व बाळासाहेबांचं. बाळासाहेब अर्थात ज्येष्ठ गांधीवादी लोकसेवक मधुकरराव चौधरी. 30 वर्ष रावेर विधानसभेचं नेतृत्व, महाराष्ट्राच्या नवनिर्मितीत मोलाचं योगदान, 60 वर्षांचा सामाजिक, 30 वर्षांचा राजकीय प्रवास, विधानसभा अध्यक्षपदाची आदर्श कारकीर्द, 13 विविध खात्यांची मंत्रिपद आणि दूरदृष्टीनं घेतलेले निर्णय, असे लोकविलक्षण बाळासाहेब आज नाहीत. पण हे फक्त लौकिक अर्थानं. 84 वर्षांच्या आयुष्यात बाळासाहेब चंदनासारखे झिजले जनतेसाठी, व्यथित झाले वंचितांच्या समस्यांनी, भक्कमपणे उभे राहिले दुबळ्यांच्या पाठीशी, कणखरपणे बोलले, भांडले कल्याणकारी निर्णयासाठी आणि क्षणोक्षणी मोहरले साहित्य कलाविष्कारांनी. स्वातंत्र्य संग्रामाच्या ऐन रणधुमाळीतलं बालपण, स्वतःच्या वडिलांचाच आदर्श डोळ्यापुढे. मधुकररावांचे आजोबा तेव्हाचे समाजसुधारक आणि वडील धनाजी नाना त्या काळातले हिरोच होते. ते फौजदार असलेले धनाजी नाना गांधीजींचे अनुयायी. त्यांच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत इंग्रजांची चाकरी सोडून स्वातंत्र्य लढ्यात उडी घेणारे धनाजी नाना भारताचे पहिलेच फौजदार. राजीनामा देताच त्यांनी सुरुवात केली राष्ट्रसेवेच्या नव्या पर्वाची. खिरोद्याला आपल्या घरात स्वराज्य आश्रमाची स्थापना करून स्वातंत्र्याची मशाल त्यांनी हाती घेतली. गांधी विचारांचं बाळकोडू घेऊन बाळ मधुकर आश्रमात वाढू लागला, संस्कारांनी घडू लागला. अशातच प्रत्यक्ष गांधीजींचं खिरोद्याला येणं म्हणजे जणू साक्षात देवानं देव्हाऱ्यात येण्यासारखं. निमित्त होतं 1936 सालच्या फैजपूरला झालेल्या काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनाचं. गांधीजी खिरोद्याला येताच एका जणाच्या खांद्यावर बसलेल्या बाळ मधुकरनं त्यांना हार घातला. तेव्हा गांधीजी त्यांना म्हणाले, बेटा जल्दी बडा हो जा. किती गहन आशय दडला होता गांधीजींच्या त्या आशीर्वचनात. खिरोदा मेरे लिए तीर्थक्षेत्र है. गांधीजींच्या त्या उद्गारांनी धनाजी नाना कृतकृत्य झाले. अधिवेशनात छोटा स्वयंसेवक बाळ मधुकर तेव्हा साने गुरुजी आणि विनोबाजींच्या संगतीत रमत असे. फैजपूर अधिवेशनाची जबाबदारी राष्ट्रीय नेत्यांनी धनाजी नानांना दिली आणि त्यांनी ती समर्थपणे पेलली. अधिवेशन ऐतिहासिक झाले. बांबूंनी सुशोभित केलेलं मंच
थोर राष्ट्रीय नेत्यांच्या पदस्पर्शानं धन्य धन्य झालं. मधुकर रावही छोटे क्रांतीवीर होते. 1942च्या भारत छोडो आंदोलनात आपल्या मावळ्यांसोबत गावोगावी जाऊन त्यांनी चावड्यांवर तिरंगा फडकवला. साने गुरुजींनी लिहिलेली बुलेटिन्स पोहोचवण्याचं काम ते आपली छोटी सेना घेऊन करत असत. उच्च शिक्षणासाठी मधुकरराव वर्धा सेवाग्रामला आले. इथे त्यांचे सर्वोच्च आदर्श गांधीजी आणि गुरु प्राध्यापक ठाकूरदास बंग यांचा परिसस्पर्श झाला. श्री मधुकरराव चौधरी हे 1944 ते 48 पर्यंत कॉमर्स कॉलेज वर्धा येथे कॉलेजमध्ये शिकत होते. मी त्यावेळेला त्यांना अर्थशास्त्राचा विषय शिकवत होतो. सुणूकदार विद्यार्थी माझ्या लक्षात आला. नक्षकांत खादीमध्ये होते ते. शेवटच्या वर्षी मला वाटतं एका खेड्यामध्ये राहिलो, बरबडी नावाचं. पायी दररोज जाणं आणि येणं, ग्रामसेवा करणं, आपलं अध्ययन करणं. नोकर कोणी ठेवला नव्हता. 8-10 विद्यार्थी होते आणि मी होतो. सर्वच आम्ही आईपाईने स्वयंपाक करत असू, भांडी खात असू. आणि खेड्यामध्ये स्वच्छता, पैखाने करणं, त्यावेळेला संडास वगैरे काही नव्हते. आणि मामूली औषधींचं ज्ञान, निरक्षरता निवारण ही सर्व रचनात्मक कामं मी करीत होतो. साधना सदन या नावाची संस्था जी सेवाग्रामपासून 3 किलोमीटर अंतरावरती बरबडीला काढली, जी आम्ही काढली आणि प्रति सेवाग्राम निर्माण करावी या ईर्षेनं काढली, त्या ठिकाणी आम्हाला जे संस्कार मिळाले. बंग सरांच्या सहवासानं त्यांचं विचारधन समृद्ध केलं. आचार्य विनोबा भावे, कुमारप्पा, काका कालेलकर, धीरेंद्र मुजुमदार, श्रीमन नारायण अगरवाल अशा गांधीनिष्ठ विचारवंतांच्या सहवासात त्यांना वैचारिक प्रगल्भता आली. ग्रामसेवेची प्रात्यक्षिकं करताना सामाजिक समस्यांची त्यांना जाण आली. समस्यांची उकल करताना नियोजनाची दूरदृष्टी त्यांना लाभली. वयाच्या 24व्या वर्षी त्यांच्या रोजनिशीतल्या या ओळी विशाल दृष्टिकोन आणि दूरदृष्टीचा साक्षीदारच. The material objective in my life is to construct a dam on river Suki to transform the whole area into California. 1949 साली सर्वोदय योजना सुरू झाली. शेती, शिक्षण, ग्रामोद्योग, आरोग्य आणि सहकारातून खेड्यांचा समग्र विकास हे या योजनेचं ध्येय होतं. सातपुडा परिसरातल्या 25 गावातून धनाजी नाना सर्वोदयाचं कार्य पवित्र यज्ञासारखं करत होते. मात्र या यज्ञात त्यांना स्वतःच्याच प्राणाची आहुती द्यावी लागली. वडिलांच्या कार्यावर मधुकररावांची निष्ठा होती. त्यांच्या हत्येनं डगमगून न जाता सर्वोदयाची सूत्र त्यांनी स्वतःच्या हातात घेतली. तेव्हाचे मुख्यमंत्री मोरारजीभाई देसाईंनी त्यांना सर्वोदय योजनेचं संचालक नेमलं. एकोणीसशे 56 साली तारुण्यातल्या मधुकररावांची जीवनवेली बहरवली ती कुसुमताईंनी. सुविद्य, सुशील अशा कुसुमताईंनी मधुकररावांच्या जीवनाला सुरेल साथ दिली. त्यांच्या रूपानं मधुकररावांच्या आयुष्यात जणू शुभशकुनांनीच प्रवेश केला. सर्वोदय करताना एकदा तात्विक कारणानं मधुकररावांचे थेट यशवंतराव चव्हाणांशीच मतभेद झाले. तरुण मधुकररावांचा तडफदार सडेतोड बाणा आणि झपाटलेल्या समर्पणानं यशवंतरावांना प्रभावित केलं. मधुकररावांमधलं हे आगळं पाणी जोखून यशवंतरावांनी त्यांना राजकारणात आणलं. 1957 साली त्यांच्या वयाच्या अवघ्या 27व्या वर्षी विधानसभा लढवण्यास उद्युक्त केलं. संयुक्त महाराष्ट्राच्या मुद्द्यावर बेतलेली 1957ची निवडणूक बाळासाहेबांनी प्रचंड मतांनी जिंकली. योजल्याप्रमाणेच यशवंतरावांनी मधुकररावांना थेट उपमंत्री केलं. पाटबंधारे आणि विद्युत विभाग त्यांना दिला होता. पहिलीच फाईल होती तापीच्या पाणी वितरणाची. महाराष्ट्रात उगम पावलेल्या तापीचं सर्वाधिक पाणी गुजरातला देण्याचा ठराव रद्द करून ते महाराष्ट्रासाठी राखून ठेवलं. याचा सर्वाधिक लाभ पुढे जळगाव जिल्ह्याला झाला. मधुकररावांच्या रोजनिशीतलं एक स्वप्न असंही होतं.
I see the dream when the streets and cottages are cheerfully lit by electricity. जळगावसह कित्येक जिल्ह्यात विद्युतीकरण करून त्यांनी हे स्वप्न प्रकाशित केलं, ते विद्युत मंत्री असताना. राज्यभर इरिगेशन दरबार भरवून पाटकरी, शेतकरी आणि अधिकाऱ्यांचे सुसंवाद त्यांनी घडवून आणले. त्यानंतर मधुकर रावांची कार्यधारा अखंड वाहतच राहिली. महसूल उपमंत्री असताना कमाल जमीन धारणा कायद्याची अंमलबजावणी त्यांनी केली. खासगी साखर कारखान्यांची अतिरिक्त जमीन ताब्यात घेण्यासाठी पंतप्रधान पंडित नेहरूंकडे त्यांनी शिष्टाई केली. त्याचवेळी 4 लाख एकर जमीन मागासवर्गीयांना विना तक्रार वितरित केली. नगर विकास मंत्री असताना सफाई कामगारांना डोक्यावरून मैला वाहून न्यायला त्यांनी बंदी केली. महानगर, विशेषतः मुंबईच्या विकासासाठी BMMRDA अर्थात आजच्या MMRDAची स्थापना त्यांनी केली. त्याच वर्षी आरोग्य विभागाचे कॅबिनेट मंत्री असताना कुटुंब नियोजन कार्यक्रमाची आखणी केली. मधुकर राव सर्वाधिक यशस्वी ठरले ते शिक्षण मंत्री म्हणून. शिक्षण मंत्री असावा तर बाळासाहेबांसारखा असं नेहमीच म्हटलं जातं. राष्ट्रभावना जोपासण्यासाठी त्यांनी एकच शिक्षण मंडळाचा आग्रह धरत शैक्षणिक धोरणाची आखणी केली. शिक्षकांना स्थिरता देणारी नवी वेतन श्रेणी, सेवा शाश्वती, निवृत्ती वेतन आणि बँकेमार्फत पगार हे निर्णय शिक्षकांना स्थिरता आणि शिक्षण व्यवस्थेला मजबूती देणारे ठरले. शिक्षणासाठी प्राथमिक, माध्यमिक आणि महाविद्यालयीन अशी त्रिस्तरीय रचना अर्थात 10+2+3 पॅटर्नची आखणी करून शिक्षण विषयावर श्वेतपत्रिका काढणारे मधुकर राव देशात पहिलेच. या श्वेतपत्रिकेचा उल्लेख विधानसभेत आजही गौरवाने केला जातो. राज्यातील शिक्षण आणि शिक्षणशास्त्र संस्था, विज्ञान संस्था, इंग्रजी संस्था, पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ, बालभारतीची निर्मिती, वाचन संस्कृती समृद्ध करणारा ग्रंथालयाचा कायदा, ग्रंथालयांना भरीव अनुदान असे सारेच निर्णय मधुकर रावांचेच. विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती आणि राष्ट्राभिमान धगधगता ठेवण्यासाठी मधुकर रावांनी एक सूर एक ताल या कार्यक्रमाच्या माध्यमातून राष्ट्रीय देशभक्तीपर गीतं आणि शालेय कवितांना सुगम चाली लावून शाळा शाळातून पोहोचविल्या. या कार्यक्रमासाठी वसंत देसाईंसारख्या कलावंतांचं सहकार्य त्यांनी घेतलं. नियोजन मंत्री असताना जिल्हा नियोजन मंडळाची निर्मिती त्यांनी केली. ज्यांच्या ताटात जेवण आहे त्यांनी भुकेल्यांना किमान एक तरी घास द्यावा असा उदात्त दृष्टिकोन दृढ करण्यासाठी व्यावसायिकांना कर लावून त्यातून रोजगार हमी योजनेची त्यांनी तरतूद केली. या निर्णयाचं देशभरात स्वागत झालं. महसूल मंत्री असताना नैसर्गिक आपत्ती आणि पुनर्वसनाची भरपाई देणारे कायदे त्यांनी बदलले. सांस्कृतिक मंत्री असताना गोरेगाव चित्रनगरी उभारली. वनमंत्री असताना वनविकास महामंडळाची त्यांनी स्थापना केली. वर्गीस कुरियन यांच्या स्नेहबंधातून महाराष्ट्रात दूध संघाची उभारणी त्यांनी केली. ते पालकत्व करत असलेल्या जळगाव जिल्ह्याला त्यांनी तब्बल 16 धरणांच्या माध्यमातून तृप्त केलं. 2 सूतगिरण्या, 3 साखर कारखाने आणि जिल्हा दूध संघाच्या माध्यमातून सहकार, तर ऑर्डनन्स फॅक्टरी वरणगाव, औष्णिक वीज केंद्र दीपनगर, आकाशवाणी केंद्र जळगाव तसंच शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अशा अभिनव प्रकल्पांनी जिल्ह्याला त्यांनी समृद्ध विकसित केलं. दूरगामी राजकीय निर्णय घेऊन मधुकर राव थांबले नाहीत. आदिवासींना बागायतदार बनवणारे सातपुडा विकास मंडळ पाल, तापी परिसर विद्या मंडळ फैजपूर, चेतना संस्था मुंबई, बालकल्याणी मुंबई, सिम्बॉयसिस पुणे अशा सामाजिक संस्थांमधून अनेक उपक्रम त्यांनी सुरूच ठेवले. राष्ट्रभाषेचा जाज्वल्य अभिमान असणाऱ्या मधुकर रावांनी राष्ट्रभाषेचा प्रचार जोमानं केला. 38 वर्ष राष्ट्रभाषा प्रचार समितीचे अध्यक्ष असताना हिंदीला जागतिक भाषेचा दर्जा
आणि संयुक्त राष्ट्रसंघात अधिकारिक भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. नागपूर आणि दिल्लीला विश्व हिंदी संमेलनं भरवली. 1990 ते 95 मध्ये विधानसभेचे अध्यक्ष असताना नवीन सदस्यांना अनमोल मार्गदर्शन त्यांनी केलं. लोकशाहीचं मंदिर असलेल्या विधानसभेचं पावित्र्य राखत जनतेला न्याय दिला. दलदलीतही एखाद्या कमळासारखे स्वच्छ असलेले मधुकर राव केशवराव धोंडगेंनी आरोप करताच क्षणार्धात पदापासून विरक्त झाले. मधुकर राव कलासक्त व्यासंगी होते. अनेक साहित्यिक, कवी, गीतकार, संगीतकार, चित्रपट निर्माते तसंच सिने कलाकारांच्या संगतीत ते रमले आणि अध्यात्मात अंतर्मुख झाले. यशवंतराव चव्हाण, मारुतराव कन्नमवार, वसंतराव नाईक, शंकरराव चव्हाण, शरद पवार, सुधाकरराव नाईक अशा मुख्यमंत्र्यांच्या सोबतीनं पंडित नेहरूंपासून राहुल गांधींपर्यंतच्या काळात ते कार्यमग्न होते. आपल्या संस्था, परिवारात आणि कुटुंबियांच्या सानिध्यात जरा विसावतानाच मधुकरराव दिवंगत झाले. प्रत्यक्ष गांधीजींची प्रतिमा ज्यांच्या बालमनावर उमटली त्या थोर महात्म्याच्या आशीर्वादानं मधुकररावांचं सोनं होणं स्वाभाविकच होतं. पण सोन्याला कस्तुरी सुगंध देण्याची किमया ती मात्र बाळासाहेबांनीच साधली. त्यांची जीवन प्रेरणा पिढ्यानपिढ्यांना मार्गदर्शक दीपस्तंभासारखी ठरावी अशीच प्रेरणादायी.